केला आम्ही बुकिंग करून हाडून लोकांक दितले सस्टेन परचेज करून आमी दवरना इन्वेस्टमेंट असं कांय केलें ना आमी ह्यो आमी एक बिझनेस म्हणून पळोवन हें केलां तेच बरोबर आमचे शेतकऱ्यांक आज म्हळ्यार लोनिंग करीत आमी ते संस्था करतात तशें आमचे सभासद आहा जावं तो शुगर केनाचो जावं दूध सोसायटीचो तांकां समज घेवपाक दिसलें जाल्यार मदत करपाची आमची तयारी आसा ह्या उद्देशान हांव हो केला आनी फुडलें हांव हें करपाक म्हणजे थँक यू चेअरमन सगळ्यांचे उतरान स्वागत केल्लें आसा हांव आतां फुलां दिवन हांव गेस्टाचें स्वागत करतात हांव रिक्वेस्ट करता अनुराधा गांवकर आमच्या प्रोग्रामाचे आयचे प्रोग्रामाचे चीफ गेस्ट डेप्युटी सीएम तांकां बुके दिवन त्यांनी स्वागत करता त्याचबरोबर एंटरटेनमेंट सोसायटीचे चेअरमॅन आणि एक्स एमएलए श्री सुभाष फळदेसाय यांचे स्वागत करपा खातीर हांव रिमा गांवकर यांचे कडेन रिक्वेस्ट करता तेणे बुके दिवन त्यांचे स्वागत करता आवडू गांवकर यांचे कडेन रिक्वेस्ट करता एक्स एमएलए आणि किसान मोर्चाचे अध्यक्ष श्री वासुदेव मेंगावकर यांचे स्वागत करता काजल गांवकर यांचे काजल नाईक यांचे कडेन रिक्वेस्ट करता आमचे झेडपी श्री सुरेश केपेकर यांचे बुके दिवन स्वागत करपाक सुरेश केपेकर प्रियंका मास्कारेन कडेन रिक्वेस्ट करता तेणी या कंपनीचे ग्रीन ग्रुप कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री गांवकर यांना बुके दिवपाक आणि त्यांचे स्वागत करता आजपर्यंत आम्ही पळयतात कोण मोठ्या कंपनीची जो मनीस आसता पण एक बरो पोझिशनाचो आसता पण ह्या कंपनीचो जो सीईओ आसा तो एकदम सगळ्या जगात यंगस्ट सीईओ आसा त्यांचे नाव आसा रेवंत गावस हांव रिक्वेस्ट करता प्रतिमा तांकां रिक्वेस्ट करता तांकां बुके दिवन त्यांचं स्वागत करता अमिता कडेन रिक्वेस्ट करता आमच्या चेअरमॅनाचे बुके दिवन स्वागत करवा परत अमितान हे मार्केटिंगाचे इन्चार्ज श्री आमचे रुपाली देसाय यांना बुके दिवन स्वागत करता बुके दिवन स्वागत जाल्ले आसा कुर्डी विकेएस सोसायटी पयली फेअर प्राइस शॉप ह्या हितूंतल्यान सुरवात जाली तेजे नंतर ते पयली कुर्टी व्हडलेमोर ह्या हांगा सुरवात केली हांच्यान तेन्ना धरणांतल्यान बुडले नंतर वाडे येले वाड्या जी मार्केट कॉम्प्लेक्सान थंय गव्हर्मेंटाच्या परमिशनान आमी थंयच्यान थंय सुरवात केली तेजे नंतर आमी स्वताची बिल्डिंग मेळ्ळी आमी आमकां गोंयची जी फर्टिलायझराची डिलरशीप मेळ्ळी तेजे वयल्यान हळू सोसायटीची वाटचाल फुडें वचत रावले आणि तेजे नंतर आमी ही एक नेत्रावळी परत आमी आमची जमीन घेवन आमी बिल्डिंग उबी आमची स्वताची प्रिमायसीस बांदली आणि आमी ह्या संजीवनीचेर बिझनेस चलयताले मागीर आमी हळूहळू आमचे बिझनेस डायवर्ट केले डायवर्ट म्हणजे आनी वाडयले
काजू घेवपाक लागले, काजू बियो, मागीर प्लास्टीक पायपां कायल्यो ह्यो विकपाक, सिमेंट विकपाक लागले. हळू फुडें फुडें वयता आसतना आतां आमकां स्कुटरीचो हो डिलरशीप मेळ्ळी. ती जावन आसा आर ब्लू ग्रीन कनेक्ट प्रायवेट लिमिटेड. ह्या कंपनीन आमकां पयलो शोरूम जो आमकां दिलो तो सुद्दां रिमोट एरिया डेव्हलप जावपाक जाय आनी स्पेशली अग्रिकल्चर ह्या खातीर ह्यो स्कुटरी बऱ्यो फायदेशीर. त्या खातीर तेणी आमकां पयलो हो शोरूम दिल्लो आसा आनी आमकां डिलरशीप दिल्ली आसा. आतां हांव रिक्वेस्ट करता सगळ्या गेस्टांक आयच्या कार्यक्रमाक दिवली पेटून सगळे रितसर सुरवात करपा खातीर. या कार्यक्रमाची सुरुवात जाल्ली आसा. ही सोसायटी फुडें व्हरपाक कुर्डी गांवचे वाडे नेत्रावळी या सगळ्या वालगिणी या सगळ्या शेतकऱ्यांचो खूप मोठो सहभाग आसा. त्याच बरोबर आम्ही काम करता आसतना या सोसायटीक पब्लिसिटी भरपूर आमच्या सांगेच्या पत्रकारांनी दिल्ली आसा. त्यांचेही हांव हार्दिक स्वागत करता ह्या कार्यक्रमाक. त्याच बरोबर गोंयाक पयले फावट जी स्कूटर लॉन्च करता त्या स्कूटर लॉन्चिंग कार्यक्रम आता जातलो. हांव आमचे डेप्युटी सीएम एक्स MLA श्री सुभाष फळदेसाय आणि वासुदेव मेंगावकर बरोबर व्यासपीठार त्यांनी आज रितसर त्यांचे लॉन्चिंग करते. सुरेश केपेकर. धन्यवाद सर. स्कूटरीचे गोंयाक लॉन्चिंग जाल्ले आसा.
या स्कूटरी बद्दल आणि कंपनीची संपूर्ण माहिती तुमची मुखार दिवपाक हांव आमंत्रीत करता या कंपनीचे CEO रेवंत गांवस रिक्वेस्ट करता त्यांनी आयच्या या कार्यक्रमामध्ये स्कूटरीचे संपूर्ण माहिती दिवची. नमस्कार. तुम्हाला माहिती असेल आता ही गाडी नवीन लॉन्च झाली आहे इलेको पब्लिक ग्रुप बिलिंग कंपनीची. तर आज मी या गाडीची माहिती देणार आहे. तर पहिलं तर तुम्ही गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेतली असेल आता इकडे टेस्ट ड्राईव्ह चालू होती गाडीची. मागे टेस्ट ड्राईव्हची गाडी बघू शकता. तर ही नवीन लॉन्च झालेली गाडीमध्ये खास फीचर्स आहेत जे की आमच्या गाडीमध्ये नाही. जसं की आता तुम्हाला दाखवलं असेल पार्किंग ऑटो पार्किंग लागतं. याच्यामध्ये 10 सेकंदा जर गाडी स्टँड बाय राहिली तर गाडी पार्किंग लागतं. हे या गाडीचं सगळ्यात मोठं स्टँड आउट आहे जे की या गाडीमध्ये नवीन आहे. असं कुठचीच गाडी अजून नाही आहे ज्याच्यामध्ये हे फीचर आहे. कुठचीच गाडी आहे अशी काय म्हणजे तुम्हाला या गाडीमध्ये पार्किंग लॉक आहे. त्याला म्हणजे आपण समजा गाडी चालू केली आता गाडी पुढे जाईल कारण यांना स्टार्टर नसतो तर ही गाडी अशी डायरेक्ट पुढे नाही जाणार. पार्किंग लॉक काढावा लागतो. ते पार्किंग लॉक काढलं आणि समजा गाडी 10 सेकंद स्टँड बाय राहिली तर पार्किंग लॉक परत लागतो. तसंच या गाडीमध्ये जसं पार्किंग लॉक सांगितलं आणखी पण खूप नवीन फीचर्स आहेत. जर डिस्प्ले जो आहे तो पॉपआउट डिस्प्ले त्याला आपण म्हणतो. जो डिस्प्ले तो गाडीच्या बॉडीमध्ये बिल्ट इन नाही, तो बाहेर येतो. जो डिस्प्ले बाहेर दिसतो त्याच्यामध्ये तो जरा दिसायला पण चांगला वाटतो आणि त्याच्यामध्ये लाईट्स आणि पण चांगले दिसतात. तर गाडीचा स्पीड आता इम्प्रूव्ह केलेला आहे. पहिल्या ज्या गाड्या होत्या त्या 50चा स्पीड द्यायच्या लोअर रोड्स मध्ये, 45चा स्पीड द्यायचा. ही गाडी 60 पर्यंतचा स्पीड देते इवन विथ लोड आणि 80 to 100 किलोमीटरचं ॲव्हरेज देते गाडी. याच्यामध्ये 1000 वॉटची मोटर आहे आणि एक्सटेंडेबल बॅटरी आहे. याच्यामध्ये 3 बॅटऱ्या लागू शकतात. या कंपनीकडनं या गाडीमध्ये 1 बॅटरी मिळते आणि कस्टमर या गाडीमध्ये आणखी 2 बॅटऱ्या लावू शकतात ॲडिशनल चार्जेस देऊन. थँक्यू रेवंत. डिटेल तुमकां म्हायती ह्या कंपनीची आणि तेंगे बिझनेस कसो त्याची माहिती दिवपाक ते मॅनेजिंग डिरेक्टर श्री गांवस सर येतात. म्हणजे तुमकां डावट उरपा जायना. सो ह्या स्कूटरी बद्दल जावं कंपनीची बद्दल त्या खातीर हांव रिक्वेस्ट करता मॅनेजिंग डिरेक्टर गांवस सराक तेणी लोकांक समजून मार्गदर्शन. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट डेप्युटी CM कावडेकर सर, बाकी सगळे MLA, या बाकी सगळेच मान्यवर यांचं मी स्वागत करतो. कंपनीची माहिती म्हणजे ही कंपनी आम्ही 3 वर्षापूर्वी 2018 मध्ये सावंतवाडीतनं सुरू केली. सावंतवाडीतनं सुरू करताना इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि कारण भविष्य इलेक्ट्रिक स्कूटरचं आहे, इलेक्ट्रिसिटीचं भविष्य आहे, या संदर्भात आम्ही काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रचंड अडचणी आल्या कारण सिंधुदुर्ग आणि गोवा, या सिंधुदुर्ग आणि गोवामध्ये जे वातावरण आहे, जे क्लायमॅटिक कंडिशन्स आहे ते बाकी भारतापेक्षा वेगळे आहेत. इथे हेवी ह्युमिडिटी असते. इथले चढ उतार हे विशिष्ट प्रकारचे असतात. म्हणजे उत्तर भारतात ज्या पद्धतीने चढ उतार आहेत तिथे आहेत तसं इथे नाहीये. मग इथे त्या जुन्या तिकडच्या पद्धतीने डेव्हलप केलेल्या गाड्या इथे चालणार नाही आहेत, चालत नव्हत्या. हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही काम करायला सुरुवात केली आणि काम करत असताना डेव्हलपमेंट करता 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 आत्ता आम्ही विशेष करून कुर्ली, बबली, कोकम, कोकोनट अशा छान 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 मॉडेल्स डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यापैकी 3-4 मॉडेल्स आज इथे उपलब्ध आहेत. साधारण 12 ते 15 मॉडेल्स आता उपलब्ध आहेत. त्यात 2 व्हीलर आहेत आणि 3 व्हीलर पण आहेत. आमचा जो विशेष लक्ष आहे हे सगळं करत असताना तो म्हणजे लोकांच्या कामाची गाडी व्हावी.
लोकांच्या गरजेची गाडी व्हावी. त्याने गाडी हवी म्हणून ती घेऊ नये, तर ती गाडी घेतल्यानंतर त्याला ती फायदेशीर हवी, त्याचं ते काम करावं असा आमचा प्रयत्न होता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी स्वतः एक शेतकरी होतो. म्हणजे आज मला कुर्डीमध्ये हा प्रोग्राम सुरू करताना किंवा गाडी लॉन्च करताना खूप जास्त आनंद अशासाठी होतोय की माझं मॅक्सिमम आयुष्य जे आहे ते शेतीसाठी गेलं होतं आणि शेती प्रधान असा माझा गाव आहे. म्हणजे आंबोलीच्या पायथ्याला माझं गाव आहे, कलंब्रिस्ट म्हणून. सेम जसं आता इथे कुर्डीमध्ये आल्यानंतर मला माझ्या गावातच आल्यासारखं वाटलं, कारण सेम असा मागचा डोंगर आहे आणि डोंगराच्या पायथ्याला तो गाव आहे. तर तिथे जे काम करताना मला ऍज अ शेतकरी म्हणून ज्या अडचणी आल्या होत्या त्या अशा की छोटे छोटे जे शेतकरी आहेत त्या छोट्या शेतकऱ्यांना त्यांच्या वाहतूक करताना, शेतमालाची असेल, खताची असेल, दूध उत्पादन करताना चाऱ्याची असेल, दुधाची असेल, वाहतूक करताना प्रचंड अडचणी येत होत्या. मग या अडचणीवर काम करण्यासाठी मल्टीनॅशनल लेवलच्या कंपन्या कधी लक्ष देत नव्हत्या, कारण त्यांना या अडचणीच माहित नव्हत्या. पण मी ऍज अ शेतकरी म्हणून काम करताना मी त्या अडचणी स्वतः अनुभवल्यामुळे त्याच्यावर काम करण्यासाठी आम्ही सगळ्यात पहिलं मॉडेल जे डेव्हलप केलं ते कुर्ली म्हणून. आणि टू व्हीलर मध्ये आहे, एखाद्या मोटरसायकल सारखं किंवा एमएटी, आपण जी पूर्वी एमएटी वापरत होतो, एमएटी मध्ये ज्या सोयी सुविधा पूर्वी असायच्या त्याच्यात आम्ही डेव्हलपमेंट केली आहे. आणि त्या कुर्लीमध्ये आम्ही 400 ते 500 किलो वजन कॅरी करेल अशी व्यवस्था केली आहे. शेतकऱ्याच्या क्रेट राहतील, त्याचा चारा राहील, त्याचं खत राहील, त्याचं दुधासाठी आपण स्पेशल अटॅचमेंट करून देऊ शकतो. आणि एखादा मत्स्य व्यावसायिक असेल तर तो मासे विक्रीसाठी त्या गाडीचा वापर करेल. असे सगळे म्हणजे ही गाडी बहुउपयोगी गाडी आहे. आणि जे छोटे छोटे व्यावसायिक असतील, शेतकरी असेल, त्यांना ती अगदी कामाची होईल, कशी होईल याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यश आलेलं आहे असं मला वाटतं. हे झालं शेतकऱ्यांच्या बाबतीत झालं. पण सर्वसामान्य माणसाचा जर विचार केला तर पेट्रोलचे भाव वाढत आहेत. का वाढत आहेत त्याच्यावर आपलं माझं तरी काही कंट्रोल नाहीये, पण या सगळ्याचा फटका हा सर्वसामान्य माणसाला बसतो. मग हा फटका जर बसत तर त्याच्यावर पर्याय काय, तर इलेक्ट्रिक स्कूटर्स. पण इलेक्ट्रिक स्कूटर्स ज्या 2 वर्षापूर्वी आम्ही बघत होतो त्याच्यात भरपूर लिमिटेशन्स होते. त्याच्यात ती यंत्रणा नव्हती की ती उपयुक्तता त्या गाडीमध्ये नव्हती. आणि त्यामध्ये आपल्या कोकणामध्ये, सिंधुदुर्गात असून देत, गोव्यात असून देत, ती भौगोलिक स्थितीला त्या गाड्या मॅच करत नव्हत्या आणि ज्या होत्या त्या फक्त शहरासाठी विचार करून केलेल्या होत्या. मग इथल्या भौगोलिक परिस्थितीला मॅच करतील अशा गाड्यांची आम्ही बांधणी करण्यात यशस्वी झालो. आणि त्याच्यात टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आम्ही बऱ्यापैकी हायएस्ट टेक्नॉलॉजी करण्यात आम्ही यशस्वी झालो. बबलीमध्ये मग रेवणने सांगितल्याप्रमाणे आम्ही जी पार्किंगची व्यवस्था दिली आहे, पार्किंग काढणं आणि पार्किंग जे जातं, पार्किंग येतं, हे अगदी म्हणजे भारतातल्या फक्त इलेगो बबलीमध्ये आहे. हे मला सांगायला अभिमान वाटतोय. हे भारतातल्या कुठच्याही दुसऱ्या गाडीमध्ये आज तरी नाहीये. ते फर्स्ट आउट, आम्ही फर्स्ट आउट अशा प्रकारची व्यवस्था देणार. त्याचबरोबर अजून एक मला विशेष गोष्ट सांगायला आवडेल ते म्हणजे कोकण आणि सिंधुदुर्ग, सावंतवाडी, सिंधुदुर्ग आणि गोवा हे पर्यटनात्मक दृष्टिकोनातून डेव्हलप झालेले भाग आहेत. सिंधुदुर्गपेक्षा गोवा खूप डेव्हलप झालेला आहे. पण एक सगळ्यात महत्वाची जर आपल्याला काय समस्या भेडसावत असेल तर इथलं निसर्गावर जो अतिक्रमण होतोय, इथे पर्यावरणाचा जो तोल ढासळतोय पेट्रोलच्या गाड्यांच्या वापरामुळे, त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आणण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर्स म्हणजे इलेगो खूप मोठं रोल करू शकतो असं मला वाटतं. आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर्सला चा वापर वाढवायला पाहिजे. इलेक्ट्रिक स्कूटर म्हणजे इलेगो चा वापर केल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होऊ शकतील. सगळ्यात पहिला म्हणजे आपण निसर्गाचा जो तोल ढासळतोय त्याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आणण्यात यशस्वी मिळू शकतो. दुसरा सगळ्यात महत्वाचा म्हणजे पेट्रोलची गाडी वापरत असताना पेट्रोलवर जो अतिशय जास्त खर्च होतोय तो कमी होऊन 90% आपल्या स्वतःच्या खिशावरचा जो भार आहे तो कमी होऊ शकेल असं मला वाटतं. आणि याच्यात तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळेलच. या ठिकाणी मान्यवर आहेत ते सुद्धा या ठिकाणी अजून काही अडचणीमध्ये सपोर्ट करू शकतील अशी मला आशा बाळगतो. आणि हा इलेगोचा बबली प्रॉडक्ट, कुर्ली, टस्कर, कोकम ही सगळी उत्पादनं आमची गोयकरांना आवडतील अशी आशा व्यक्त करून मी इथे थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. या कंपनीच्या वतीन
ते म्हणटा आतां तांकां आमचे चीफ गेस्टाचें स्वागत करपाचें आसा. हांव ते मॅनेजिंग डिरेक्टरा कडेन रिक्वेस्ट करता तेंच्या आयच्या चीफ गेस्टाचें तेंच्या वतीन त्यांनी स्वागत करता. थँक यू सर. तुमकां स्कुटरीची संपूर्ण चडशी म्हायती तुमकां मॅनेजिंग डिरेक्टरान दिल्ली आसा. हांव चड वेळ न घेता आयज जिल्हा पंचायतीचे मेंबर श्री सुरेश केपेकर हेंका रिक्वेस्ट करता ह्या वेळार थोडक्यात आपले उलोवप करचें. कुर्डी विकेएस सोसायटी तर्फे आयज ई स्कुटरीचे उक्तावण त्याच बरोबर आयज हांगसर त्यांचे एक काउंटर ओपन करपाचे आयज ह्या उक्तावणाक आमचे मदीं उपस्थित आसात. आयज गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री श्री बाबू कवळेकर आमचे मदीं आसात. पीएचडीचे व्हायस चेअरमॅन श्री सुभाष फळदेसाय, माजी आमदार तशेंच बीजेपीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव मेंगांवकर, आमचे या सोसायटीचे चेअरमॅन आयतीन बाब, ई स्कुटरीचे सगळे डायरेक्टर, स्टाफ, मुखार जमलेले सगळे या सोसायटीचे सभासद आनीक भावांनी भयणांनो, खऱ्यांनीच एक गोष्ट बरी दिसता. एक आमच्या गांवांतली एक सोसायटी खंय तरी बारीक 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 कामांतल्यान आयज खंय तरी मुखार 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 वचत आसा. आयज एक शोरूम आमच्या सांगे वाठारांत आनी तो सुद्धा शेवटच्या गांवां भितर हाडून त्या स्कुटरीचें लॉन्चिंग जी आमच्या कुर्डी विके सोसायटी तर्फे जाता. खऱ्यांनीच अभिनंदन तुमचे सगळ्यांनी टाळे मारचे त्यांचे खातीर. खऱ्यांनीच बरें काम जे आसा हें ही कुर्डी सोसायटी करता. तशें पळयलें जाल्यार खुबश्यो कमी सोसायटी जे बरे पैकी वयर सरतात. आयज अशीच सोसायटी दूध सोसायटी हांगसरली नेत्रावळी गांवची ती बी बरे पैकी बरें काम करता. बरें प्रोडक्शन दुधाचें हांगसर सगळे शेतकरी घेता आनी ते सुद्दां बरें काम ह्या सोसायटी तर्फे करतात. आयज ह्या वेळार म्हाका सांगपाक बरें दिसता ही स्कुटरीचो उपयोग जो आसा हो आमच्या खरें पळयलें जाल्यार गांवांनी चडसो जावपाक जाय आनी जातलो. आमकां पेट्रोल घालतलो जाल्यार एक तर आमकां शिरवय वयचें पडटालें, त्याच बरोबर सांग्यार वयचें पडटालें. आयज पेट्रोल नासतना आमी घरा कडेन चार्ज करून स्कुटर हांगसर खंयी चलोवपाक शकता. अशी स्कुटर आमच्या गांवा पर्यंत तेणें हाडपाचो प्रयत्न केल्लो कडेन आसा. आनीक ह्या गांवच्या सगळ्या लोकां कडेन हांव विनंती करता की ते ज्या म्हणजे कुर्डी विके सोसायटी ज्या पद्दतीन मुखार मुखार वचत आसा, आयज तेणें ई स्कुटर हाडिल्ले कडेन आसा आनी ई स्कुटर सुद्दां तुमी सगळ्यांनी घेवपाक जाय आनी ई स्कुटर घेवन तांकां सोसायटीकय फायदो करपाक जाय. त्याच बरोबर जे लोक स्कुटर घेतात तांकांय बी हो फायदो तेणें करून घेवपाची अत्यंत गरज आसा. आयच्या ह्या खिणाक म्हाका 2 शब्द उलोवपाक दिले त्या बद्दल म्हाका हांगसर आपयलो त्या बद्दल वाडे कुर्डी सोसायटीचे हांव देव बरें करूं म्हणटा. सगळ्यांक थँक्यू, धन्यवाद. थँक्यू झेडपी. हांगा शोरूमच न्ही, आमी रिपेर सुद्दां हांगाच करतले. सर्विसींग जे कितें आसा तें बी सगळे वेवस्था हांगा आमी केल्ली आसा. कुर्डी सोसायटी गेली 10 वर्सां ए ग्रेड मेळटा आनी गोंया भितर टॉपमोस्ट एक 3 सोसायटी भितर कुर्डी सोसायटी लागता. ह्या एक सोसायटी लागता आनी आमी जो प्रोग्रेस करतात ताका सगळ्या शेतकऱ्यांचो सहभाग आसा. आमगे सभासद आसात ते आमकां भरपूर कॉपरेट करतात. त्या सभासदां पैकी आमचे एक्स MLA श्री वासुदेव मेंगांवकर जे किसान मोर्चाचे अध्यक्ष आसात तेवूय बी ह्या सोसायटीचे सभासद आसात. हांव तांकां रिक्वेस्ट करता ह्या वेळार ह्या संस्थेचो आनी आयच्या कार्यक्रमा संदर्भात थोडक्यात उलोवप करता.
नमस्कार. ई स्कूटरच्या लॉन्चिंगच्या कार्यक्रमात जो शोरूम ओपन केला, या शोरूमाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आमच्या मध्ये उपस्थित असतात गोवा राज्याचे मानाधिक ॲग्रिकल्चर मिनिस्टर चंद्रकांत कवळेकर, तसेच या भागाचे सांगे भागाचे माजी आमदार सुभाष पांडेसाहेब, जिल्हा पंचायत मेंबर सुरेश केपेकर, तसेच या ई स्कूटर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर, या संस्थेचे एक धडाडीचे चेअरमॅन बाबा आयटीन मास्कारानेस, या संस्थेचे सगळे मेंबर्स हांगा उपस्थित असले. म्हाका दिसता सकाळच्यान म्हटलें वता की हांवें ह्या कार्यक्रमाक उपस्थित आसले. हांगा पत्रकार, मिडिया हांगा उपस्थित आसले सगळे ह्या भागाचे ग्रामस्थ भावांनो आनी भयणांनो, एक मनाक खूब आनंद जाता की नेत्रावळी सारख्या ह्या ग्रामीण भागात आमी केन्ना चिंतलें ना की हांगा आनी शोरूम जातलो, पूण मनाक विचार करूना आमी केन्ना हें केलें ना. पूण कुर्डी विके सोसायटीच्या प्रयत्नांतल्यान एक हांगा ई स्कूटरीचो शोरूमाचें आज उद्घाटन जाता, ह्या बद्दल खूब मनाक आनंद जाता. कुर्डी विके सोसायटीचें काम तशें पळोवपाक गेल्यार एक बरें काम लोकांसाठी, ह्या स्थानीक शेतकऱ्यांसाठी सदांच तेंचें सहकार्य आसा. आतां सांगूंक पयल्यार म्हाका दिसता ह्या बिल्डिंगे भितर तेंचो कावंटर आसा, जे लोन दिवपाची फॅसिलिटी, जेंका कोणाक लोन जाय, बाकीचे हें जाय, त्यो फॅसिलिटी आसात. त्याच बरोबर एग्रिकल्चराक लागणारे साहित्य, जे पायप म्हणा बाकीचे जेंका कोणाक घरांत लागता ते साहित्य सगळे हांगा ह्या बिल्डिंगे भितर तेंच्यांनी तेंचे शॉप ओपन केल्लें आसा. त्याच बरोबर आतांच आमी उद्घाटन केलां त्या ई स्कूटरीचें. आज हांगा ओपनिंग जाल्लें आसा आनी अशे विविध कार्यक्रम, विविध जो हे विशय घेवन कुर्डी विकी सोसायटी मुखार वचत आसा. सिमेंट विकता, लोकांक एक बरी सोय जाल्ली आसा. कित्याक एक तर हे सगळे गोश्टी हाडपाक एक तर आमकां सांग्यार वचपाक पडटालें, कुडचड्यार वचपाक पडटालें, हे भागाक रिवणा जावं केप्यां वचपाक पडटालें. पूण आज हळू हळू हे सगळ्यो सुविधा आमच्या लोकां पर्यंत पावपाचें काम ह्या सोसायटीच्या माध्यमांतल्यान जाता. सोसायटीच्या जे प्रत्येक हितूंतल्यान ज्या ह्या भागाच्या लोकांक सहकार्य करपाचें तेंचें काम हे चालूच आसा. आतांच ह्या स्कूटरीचें उद्घाटन जाल्लें आसा. म्हाका दिसता चडांत चड जे नेत्रावळीसून सांग्यार वचपाक जवळ जवळ 50 म्हाका दिसता 50च्या मायज आसतले किलोमिटर हे सांगे जावं सावड्डे वचपाक पडटा. आनी आतां चडांत चड आतां जे हे आसात म्हाका दिसता जे यूथ आसात ते चडांत चड बायक घेवन आमी पळयतात की बायकान वचप प्रिफर करता. आनी आयच्या मनान ते फायदेशीर आसा. एक दोग जाण जर बायकान गेले जाल्यार ते फायदेशीर आसा. पूण आतां एक नवीन सुविधा आयिल्ली की ही जी आसा पेट्रोल घालून जर सुपर दोन जाण गेल्यार सांगे सावड्ड्या गेल्यार फायदेशीर आसा. पूण आज जर ही गाडी घेतली जाल्यार मग कितल्या पटींनी जो फायदो, जे सपोज कामा निमित्त जे सर्विसे वचपाचें आसा, जावं एखाद्या बाजारात वचपाक आसा, एखाद्या खंय जर मार्केटात वचपाक आसा, ही गाडी घेतल्या नंतर खुबसो फायदो म्हाका दिसता कित्येक पटींनी फायदो हो आमकां जातलो. हेचे साठी तुमी फुडें येवपाक जाय. कित्याक आज जे इलेक्ट्रॉनीक गाडी पळोवपाक गेल्यार म्हाका दिसता पोल्युशन जायना. आज मोठ्या मोठ्या सिटींनी गेले जायत त्या कार्बन डायऑक्सायड आसा तेचे पासून रावपाक जायना. ते आमच्या हेल्थाक हानिकारक करता. आनी निश्चितपणे अश्यो ह्यो गाडी आसा त्यो पोल्युशन विरहीत गाडी आसा, खर्चूय कमी आसा, फायदेशीर काय आसात. आनी हितूंतल्यान म्हाका दिसता आज जे पेट्रोल हे निसर्गान दिल्ले, आतां म्हाका रिपोर्टर क्वेश्चन विचारतालो
की पेट्रोल वाडत आसा. पेट्रोल वाडटा हें बरोबर मान्य करता आमी, पूण पेट्रोल डिझल हे निसर्गान दिल्ले देणी आसा. ते कितले दीस मेळटले, कितलीं वर्सां मेळटले तें आमी कोणाच्यान सांगपा जायना. ताचो पर्याय आमी मुखार पर्याय हो दवरपाक जाय. आज 2 व्हिलर 4 व्हिलर गव्हर्मेंटाचे केंद्र सरकाराचे प्रयत्न आसा की 2 व्हिलर गाडी हाडपाच्यो जाता तितले बेगीन, 4 व्हिलर गाडी हाडपाच्यो आनी ह्यो गाडयो लोकां मदीं हाडून जे पोल्युशन म्हणटा जावं आमकां हानिकारक ग्लोबल वॉर्मिंग म्हणटात आमी, जी उश्णता वाडटा आनी लोकांक रोग जाता, बाकी सगळ्यो गोश्टी जाता, ते थांबोवपा साठी ह्यो जे हें आसा ते अत्यंत म्हत्वाचें आसा. येणाऱ्या काळात म्हाका दिसता हे हेजेर सरकारूय आसा. म्हाका दिसता एक बरी गोश्ट आसा. हांवें हें केलें ना, पूण तें जालां काय खबर ना म्हाका, पूण इवन गोवा गव्हर्मेंटान आमची हांवें एक केल्लें की आमचो जो ऑनरेबल मिनिस्टर पावर मिनिस्टर तेंच्यांनी एक फावटी हें केल्लें की अशे प्रकारचे गाडये सपोज कोण घेवपाचे आसा जाल्यार तांकां सबसिडी दिवपाचे सरकाराचे प्रयत्न आसतले अशेंय डिक्लेअर केल्लें आसा. आनी येणाऱ्या काळात ह्या गाडयांक सबसिडी मेळटली. गव्हर्मेंटाचे प्रयत्न आसतले. आमचे मिनिस्टर तुमकां सांगतलेच, कित्याक हे सगळ्यो गोश्टी ह्यो इन फ्युचर आमकां सगळ्यो फुडें हाडपाक जाय. हेजे साठी आमच्या सरकाराचे प्रयत्न आसात आनी निश्चितपणे हे जें कितें आसा हेजो हांव शेवटी कुडी विके सोसायटीचे चेअरमॅन जावं बाकीचे सगळे तांचे डायरेक्टर हांचे हांव अभिनंदन करता, तुमकां शुभेच्छा दिता आनी म्हाजे 2 शब्द पुरे करता. धन्यवाद. धन्यवाद सर. ही सोसायटी तुमकां सांगलें हांवें गोंयांत टॉपमोस्ट सोसायटी हे बेश्टी जालना. आमी जितले प्रॉफीट मेळटात तेजे गेल्ले सादारण एक 7-8 वर्सां जालीं 15% आनी 20% आमी डिविडंड हे सोसायटीक दितात. सोसायटीक जितले प्रॉफीट जाता पळय ते प्रॉफीट आमी सगळे सभासदांक दितात. मार्केटिंगाची बिझनेस आनी सहकार क्षेत्रांत काम कशें करपाचें हेजो बरो जाण बरो नॉलेज आसतलो जाय. आमचे मदीं एक्स-MLA श्री सुभाष फळदेसाय आसात, तांकां हांव रिक्वेस्ट करता आमकां ह्या वेळार सगळ्यांक मार्गदर्शन करचें. नमस्कार. आर ग्रुप ग्रीन कनेक्ट हांची इलायगो हो ब्रँड म्हणजेच ई स्कूटर आणि ताचे इनॉग्रेशन लॉन्चिंग या कार्यक्रमाक आमच्या मध्ये उपस्थित आसात गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री म्हजे मित्र भोमानीस बाब श्री चंद्रकांत कवळेकर, आमचे आदले आमदार आणि गोंय राज्याचे आमचे किसान मोर्चाचे अध्यक्ष भाजपाचे श्री वासुदेव मेंगावकर, म्हजे इश्ट आनी रिवण जिल्हा पंचायत सदस्य बाब सुरेश केपेकर, सोसायटीचे चेअरमॅन बाब श्री आयदीन मास्कारेनास, या कंपनीचे MD श्री गवस, CEO बाब श्री रेवण गवस, मिस देसाई, आमच्या या VKS कुर्डी VKS सोसायटीचे सगळे डायरेक्टर्स, वाईस चेअरमॅन बाब मनोज पर्येकर, तांचे उपस्थित आशिल्ले सगळे डायरेक्टर्स, सगळे मिडियाचे प्रेस, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे सभासद, हांगा उपस्थित आशिल्ले सगळे हितचिंतक, म्हणजे मोगाळ भावांनो आनी भयणींनो, एक बरो उपक्रम हांगा जाता आनी काळाच्या नुसार आमच्या जी आयुधां आमी वापरतात, जी मशिनरी वापरतात, तातूंत भितर अपग्रेडेशन येता, इनोव्हेशन्स येता, तातूंत भितर रिसर्च येता, डेव्हलपमेंट येता आनी तातूंतल्यान एक नवो प्रोडक्ट आमच्या समोर येता आनी हो नवो प्रोडक्ट आमी घेवपाक जाय. म्हणजे लायफान भितर ह्यो चेंजीस जायत रावतात. जसो आमचें पर्यावरण बदलता, जसो एनवायरमेंट बदलता, जशे नवे नवे टेक्नॉलॉजीस येतात,
नवे नवे डेव्हलपमेंट जाता, रिसर्च जाता आनी तातूंतल्यान बरो प्रॉडक्ट आमकां येता. आमी पयलीं जेन्ना स्कूटर घेताले तेन्ना 15, 20, 25 म्हणजे 30 वर्सां म्हणजे 50 वर्सां पयलीं जर कोणी मोटरसायकल चलयता जर जाय जाल्यार ती लिटराक 20 येताली. आतां 100 वयर 1 लिटराक येवपाक लागली. एफिशियन्सी वाडपाक लागली. अशे तरेन हे मॉडिफिकेशन जायत आसा. आनी आतां अत्यंत काळाची गरज म्हणजे जर जायत जाल्यार जे पळयता आमी पोल्युशन, एक म्हणजे नॉयज पोल्युशन, दुसरे आमचे एअर पोल्युशन, अशे अनेक तरेचे पोल्युशनान आमकां ग्रासलेले आसात आनी आमच्या लायफ आनी लायफाचे हॅझार्डस इफेक्ट जावपाक लागले आसा. तेन्ना हे अशे उपक्रम येवप अत्यंत गरजेचे आसा. हांव आमच्या विकेएस कुर्डी सोसायटीचे अभिनंदन करता. तांच्या सगळ्या डायरेक्टरांनी काळाच्या नुसार भितर आपल्या व्यवहारा भितर आपल्या उद्योगा भितर बदल हे हाडत गेले, जाणे करून एकाच म्हणजे फक्त सारे दिवपाचे आणि शेतकऱ्यांक मदत करपाचे हे सोडून अनेक विशयांतल्यान आमी जर सस्टेनेबल जातलो, आमी जर स्थिरता आसतली, आमी जर एक्झिस्ट जावपाक जाय, आमी ह्या स्पर्धे भितर जर टिकून उरपाक जाय जाल्यार नाना तरेचे प्रॉडक्ट्स आमी लोकां मुखार घेवन येवपाक जाय. आनी हे प्रॉडक्ट जे आसा आमचे जे सभासद आसात, आमचे जे कम्युनिटी आसा, त्या कम्युनिटीक आमच्या समाजाक कसो हेल्प जातलो. आता हे जर उदाहरण घेतले जर जायत, एक स्कूटर आसा, एक स्कूटर सर्वसामान्य मनशाक त्याच किमती भितर जश्यो पेट्रोलाची व्हेकल येता त्याच किमती भितर बॅटरी सकट मेळटा आणि त्याच्या नंतर आमच्या दैनंदिन जी बचत जाता ताजेर आमी फोकस करतात. म्हणजे पेट्रोलाची एक म्हारगाय जाल्लीच, आमची बचतय जाता आणि प्रॉडक्ट बरो आसा, तो दीर्घकाळ टिकपाचो आसा. अशा प्रोडक्टाक मान्यताय दिवन आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पावोवपाचे, आमच्या सभासदांपर्यंत पावोवपाचे आणि जनरल समाजाकडे पावोवपाची ही एक बरी गजाल आसा. आमी अनेक मॉडेल्स पळयले आसात. एक मॉडेल तर दिसता आमकां म्हणजे आमी M80 म्हणून पळयताले पयलीं, एक बजाजाची M80 म्हणून येताली आणि आमी महाराष्ट्रात वता तेन्ना ताजेर कितलोय लोड व्हरताले, कळ्ळें न्ही. आता तशाच प्रकारचे आमी एक मॉडेल पळयलें आसा की ताजेर तुमी 400 किलो घालपाक शकतात. म्हणजे एक रिक्षा जाली ती. ताका जर प्रोटेक्शन केलें जर जाय जाल्यार ती रिक्षाय जाता. वेल्यान जर उड घाले, टॉप छप्पर घाले जर जाय जाल्यार ती रिक्षा सारखी वापरपाक मेळटा. हाच्यानी नवे बदल येवपाक शकता. हांव कंपनीक मेघ ह्याच्यापेक्षा तुम्ही आता जी एक बॅटरी चार्ज होते त्याच्यावर जर तुम्ही सोलर पॅनल बनवलं, त्याच्यावर गुड घातली, सोलर पॅनल बनवलं तर दीर्घकाळ ती चालत राहील. जर ऊन असेल तर त्यामुळे ती ऊर्जा आपण बॅटरी परत रिचार्ज होत राहील. त्याच्यामुळे पुढचा जो तुमचा मॉडेल असेल तो कदाचित याच्याहूनही म्हणजे एकदा चार्ज केली की ती 60, 70, 80, 100 पर्यंत जाईल याची आपल्याला भीती नाही आहे, कारण प्रत्येक दिवशी ती आपोआप चार्ज होते. हा पण मॉडेल बाजारात येणार आहे. म्हणूनच मी आणखीन काही गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितोय की इथं आपले फक्त सेल्स सर्व्हिस आहेतच, पण ती सर्व्हिस पक्की करा. इथं इन्व्हेंटरी स्पेअर्स जे असतील त्याची नियमित पुरवठा करा. कारण एकदा काही आपल्या कसल्याही कारणाने ही स्कूटर जर अडगळीत पडली आणि 15 दिवस वापरली नाही आणि बॅटरीमध्ये काही बिघाड आला तर मग प्रॉब्लेम होतोय. आपण ज्या ठिकाणी आपली गाडी पार्क करतोय आणि ती 3 महिने वापरलीच नाही तर त्या बॅटरीमध्ये बिघाड होतोय. आता बाजारात येणाऱ्या दुसऱ्या बॅटऱ्या आपल्या गाड्यामधल्या बॅटऱ्या या 5, 6, 10, 15 हजारात मिळतात, पण या बॅटरीची कॉस्ट जास्ती असल्यामुळे हे परवडणारं नाही आहे. म्हणून कुठलाही स्पेअर इथं एकही म्हणजे साधारण 1-2 दिवसात तरी ती गाडी परत एकदा रस्त्यावर आली पाहिजे आणि आमच्या खिशाला फटका बसता कामा नये. दुसरी गोष्ट आहे की आता आपण त्याचं लाईफ म्हणतोय, ते लाईफ कमीत कमी तुम्ही हे बघायला पाहिजे की आपण आपल्या शेतकऱ्यांना हा प्रॉडक्ट घेतल्यानंतर किमान त्याला 5-6 वर्ष काहीच प्रॉब्लेम नसताना ती वापरात आणली पाहिजे आहे. कारण तुम्ही दीर्घकाळ चालवण्यासाठी त्याच्यावर संशोधन केलेलं आहे, रिसर्च केलेला आहे, त्याच्यामधनं हा प्रॉडक्ट निघालेला आहे. आणि त्याच्यामध्ये जर अशा सुविधा असल्या, सुरुवातीला आम्हाला पण प्रॉब्लेम होणार आहे, अडचणी येणार आहे की याचं लाईफ किती आहे, याचं मेंटेनन्स काय आहे, याची सस्टेनेबिलिटी काय आहे आणि किती काळ ही रस्त्यावर धावणार आहे, या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगतोय की जी बॅटरी पण दिली आहे त्या बॅटरीमध्ये एक क्वालिटी बॅटरी ठेवून द्या. त्यामुळे ती 1-2 वर्षानंतर ती बॅटरी बाद झाली, समजा ती निकामी झाली, आणखी 40,000च्या बॅटरीचं घालून कुणी घेणारा माणूस नाही आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ही बॅटरी दिलेली आहे, तुम्ही जरी त्याची वॉरंटी गॅरंटी 3 वर्षासाठी दिली, किमान ती 5 वर्ष येण्यासारखी बॅटरी आपल्याला पाहिजे आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी ज्या इच्छेनं ज्या आपल्या म्हणजे आपली बचत होईल
या इराद्यानं ती खरेदी करीत त्याला काही तोटा बसता कामा नये. कारण इथं आम्ही फक्त ती मजा करण्यासाठी किंवा मुलांना असंच काही विरंगुळा करण्यासाठी स्कूटर घेणारे नाही. आपण फक्त सगळं आपलं बजेट बघून, आपला व्यवहार बघून, आपल्याला किती किफायतशीर होणार या सगळ्याचं गणित करून घेणारे शेतकरी आहे. फक्त मजा त्यासाठी करण्यासाठी ते कदाचित शहरामध्ये होईल, परंतु इथं अगदी गरजेचा शेतकरी तुमच्याकडे येईल. त्या शेतकऱ्याला काही फटका बसता कामा नये. प्रॉडक्ट अत्यंत चांगला ठेवला तर हळूहळू हे खूप सुंदर काम होऊन जाईल. मी तुम्हाला एवढं सांगतो की मी पेट्रोल पंप मालक आहे, तरी सुद्धा मी हे सांगतो की हा प्रॉडक्ट चालला पाहिजे. म्हणजे आपल्या या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा प्रॉडक्ट चालला पाहिजे, इथं स्थिरावला पाहिजे. आम्ही आमचा बिझनेस चेंज करू, काही हरकत नाही, परंतु आपल्या या आजच्या क्षणाला जी गरज आहे ती सगळ्यांना ह्या गरजेनुसार तुमचा प्रॉडक्ट पोहोचलाय. मी जास्ती वेळ घेणार नाही. परत एक पावटी आम्ही खूप वेळ राहुले असतात, म्हाकाही खूप आणि एक प्रोग्राम असा आमचो आणि वचपाक जाय. परत एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतोय. आणि ह्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये ग्राहकांच्या पसंतीस पडली पाहिजे आणि अत्यंत तुमची भरभराटी हो. आणि VKS सोसायटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुर्डी अत्यंत चांगल्या पद्धतीनं यांनी या सगळ्या डायरेक्टरनी म्हणजे कधी कसलीच प्रॉब्लेम नसताना म्हणजे अनेक वेळा आम्हाला म्हणजे आपल्या ज्यावेळी प्रदेशामध्ये आपल्या गोव्याच्या राज्यामध्ये अनेक वेळा त्यांनी प्रथम येण्याचा मान स्वीकारलाय. चेअरमॅन म्हणा किंवा सेक्रेटरी म्हणा किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणा, अत्यंत उत्कृष्ट प्रमाणे त्यांनी सेवा ही जनतेची केली आहे. आणि प्रत्येक वेळेला या म्हणजे आता मनात आलं असतं तर आयतीन साहेबांची इथं बिल्डिंग आहे, त्यांनी स्वतः बिझनेस केला असता. कारण इन्व्हेस्टमेंट नाही आहे आणि 4 पैसे कमावले असते तर त्यांनी स्वतः केले असते. परंतु हे मला इथं माझी स्वतःची इमारत आहे, परंतु हा बिझनेस जो आहे तो सोसायटीकडनं केला पाहिजे. कारण आपल्या सभासदांचं एक चांगल्या प्रकारे इथं कार्यभाग झालेला पाहिजे, सभासदांना त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे या इच्छेनं म्हणूनच त्यांनी केलेलं आहे. तुमचं अभिनंदन साहेब, कारण या लोकांच्या गरजेनुसार तुम्ही अगदी कर्ज पुरवठा करतात, त्याची नियमित वसुली पण करतात आणि कुणालाही कसल्याच प्रकारचा दगाफटका न करता, कुणालाही लुबाडण्याचे प्रकार न करता अत्यंत शेतकऱ्यांचं होतात. म्हणून तुमचं अभिनंदन आहे आणि पुढील काळात तुम्हाला यश लाभो एवढंच सांगतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली म्हणून सुभाष सरांचे धन्यवाद, कित्याक मार्केटिंगाचे आणि बिझनेस हेजेर आमकां बरें मार्गदर्शन केल्लें आसा. त्याच बरोबर कंपनीक थोडे उपदेश दिल्ले आसात. तेणी कसो डेव्हलप करपाक जाय आपल्या बिझनेसा बद्दल. त्या खातीर परत एकदा संस्थेच्या वतीन तांकां धन्यवाद दिता. आज या कार्यक्रमाक आमचे जे प्रमुख पाहुणे आसात, गोंयचे डेप्युटी CM ह्या सांगे मतदारसंघाक खूप हेल्पफुल आसात. अग्रिकल्चराच्या बाबतींत जावं खंयच्याय आमी केन्ना केन्ना तेंचे कडेन हाक मागतात, त्या टायमार तांकां आमकां सगळे हाकेक पावतात. आयज ते आमकां चीफ गेस्ट म्हणून लागलेले. हांव रिक्वेस्ट करता तांकां उपस्थित सगळ्यांक मार्गदर्शन करता. सगळ्या गाडीवर पहिली क्षमा मागता आमचे सगळे यजमान गेस्ट तसेच तुम्ही सगळे हांगा जमिल्ले आसात. कित्याक कार्यक्रम